राजन, तुझ्यासाठी कॉफी आणली मी. आणि हे काय, तू बाहेरून डायरेक्ट आत आलास आणि कामालाच लागलास? ना चहा ना कॉफी, काहीच नाही. म्हणून तुझ्यासाठी स्पेशल कॉफी बनवली आहे. कशी आहे? छान. म्हणजे तुझं लक्ष असतं तर. चालेल. टोमणे मारणं सुरू झालं. आणि का लक्ष नसणार? आफ्टर ऑल मी तुझी बायको आणि तू माझा नवरा आहेस, हो ना? म्हणजे मी जरी काळजी दाखवत नसली तरी मला तुझी काळजी आहे. राजन, गेले 2 दिवस खूप थंडी आहे ना. संध्याकाळ झाली ना की बाबांना खूप थंडी वाजते, त्यांना त्रास होतो. म्हणून ना हॉट वॉटर बॅग्स घेऊन त्यांचे पाय शेकवते, त्यांना वुलनचे सॉक्स घालते. तू आणि आई जेव्हा घरात नसतात ना तेव्हा त्यांचं जेवण औषध सगळं मीच बघते. आणि तुला माहितीये, तुझ्या आईला रात्री रोज सूप लागतं. ते मी नाही बनवत सूप, पण मावशींना कोणतं सूप कसं बनवायचं हे पण मीच सांगते. आणि तू म्हणतोस की तुझं लक्ष असतं का? बरं, नाही बोलत बाबा. सॉरी. सॉरी. तुझं काय चाललंय? एवढी घाई कसली आहे तुला? अरे सांग ना, काय करतोयस? अगं, एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, त्याची तयारी करतोय. ओके. हॅलो. हा राजन सर, तुमच्या मोठ्या मुलीचं स्केच ऑलमोस्ट पूर्ण झालंय. हा फक्त थोडं फिनिशिंग बाकी आहे. तर उद्या तुम्ही स्केच घ्यायला येऊ शकता. वा, छान. मी उद्याच येऊन घेऊन जाईन. ठीक आहे, भेटू उद्या. हो, थँक्यू. माझ्या मुलीचं स्केच तयार झालं हे ऐकून पण आई इतकी खुश होईल ना. उद्या मी जाऊ. उद्या कसा जाऊ शकेन? उद्या तर मी बाहेर जाणार आहे. तिकडे कधी जाऊ? राजन, काय झालं? बोल ना. नाही, काही नाही. एकाच वेळेला 2 मीटिंग झाल्या. असं कसं? तू ना तुझ्या सेक्रेटरीला जरा झापच. एका वेळी 2-2 मीटिंग कशा ठेवते ती? ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की मला एका स्केच आर्टिस्टकडून एक स्केच पिकअप करायचं होतं. माझं आणि त्याचा टायमिंग जुळत नाही आहे, सो मी विचार करतोय कसं काय जाणार. मी कलेक्ट करेन, डोंट वरी. एक मिनटं, हा तोच स्केच आर्टिस्ट आहे ज्याने अनिकाचं स्केच काढलं होतं फोटोवरून आपल्या? हो, हा तोच आहे. त्याने माझ्या मोठ्या मुलीचं स्केच तयार केलं आहे. काय? हो. मोठ्या मुलीचं स्केच रेडी आहे? अरे मग कसली वाट बघतोस? आत्ता जाऊया, चल चल. नाही, आत्ता म्हणजे अजून पूर्ण नाही झालंय, अजून फिनिशिंग बाकी आहे. सो उद्या या तुम्ही. मग तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मी जाईन आणि कलेक्ट करेन. नाही, नको. बरोबर आहे. गेले इतके दिवस जे काही घडलंय झालंय, तुझा माझ्यावर विश्वासच नसेल ना. पण बिलीव्ह मी, तुझी मोठी मुलगी जर या घरात आली ना तर मला सगळ्यात जास्त आनंद होणार आहे. म्हणजे बघ ना, आपली अनिका कशी वागतेय. एकुलती एक आहे म्हणून खूप लाड केले तर भरकटली आहे पोरगी. जर तुझी मुलगी म्हणजे तिची मोठी बहीण या घरात आली तर ती एकटी पडणारच नाही. आणि तिच्या संगतीत राहून ती खूप काही चांगलं शिकू शकते. तिची भाषा सुधारेल, सगळं व्यवस्थित होईल. आणि तिला सुद्धा बाबांची, आईची, आजीची, सगळ्यांचीच माया मिळेल. आपण अनिकाला समजूच शकलो नाही, पण तिची मोठी बहीण तिला नक्की समजेल. म्हणतात ना की मोठी बहिणी आईप्रमाणे असते, अगदी तशीच. राजन, तुझी मोठी मुलगी माझी मुलगी ना, म्हणजे मी पण तिची आई ना. सावत्र का असू नये, आई आई असते ना, हो ना. ती या घरात आली ना, बेस्ट होईल, सगळं बेस्ट, हो ना राजन? रागिणी, तू रडतेस? डोळ्यात? अरे हे आनंदाश्रू आहेत. म्हणजे विचार करूनच इतका आनंद होतोय, तर ती समोर येईल तेव्हा किती आनंद होईल आपल्याला. हा, काही नाही, त्या आर्टिस्टकडे मी जाणार आणि कलेक्ट करणार तो स्केच.
कारण मला आता उत्सुकता आहे की आपली मोठी मुलगी कशी दिसते. नक्की जाशील? हो राजन. राजन, मला जर इतकी आतुरता आहे तर तुला आणि आईला किती आतुरता असेल हे समजत नाहीये का मला? तू टेन्शन नको घेऊ, मी कलेक्ट करेन. ठीक आहे, मग मी त्याचं लोकेशन आणि त्याचा ॲड्रेस तुला सेंड करतो. खरंच? थँक्यू. थँक्स. सांभाळून जा. या. बाय. बाळा, थंडी वाजते तुला? हे घे. हे तुझ्यासाठी. अरे वा ऋषी सर, तुम्ही तर जेंटलमॅन आहात. हो ना सर, तुमच्यामुळे त्या मुलाच्या चेहऱ्यावरती किती गोड स्माइल आली बघा. वय सर, एक नंबर काम केलं असं बघा. देव तुमचं लय म्हणजे लय भलं करो सर. सर खरंच तुमचा यो स्वभाव लय भारी आहे बघा. तुम्ही सतत कोणाची ना कोणाची मदत करत असता. ठीक आहे, म्हणजे एवढं काही नाही त्यात. या, कॉफी पिऊया. यांनी दिलं. दादा आम्हाला पण द्या ना, दादा आम्हाला पण द्या ना. ए बाळांनो, थांबा थांबा. हे बघा, आमच्याकडे या टायमाला काही नाही. आम्ही परत आलो की नाही, आम्ही आणतो काहीतरी तुमच्यासाठी. हा, मला सांगा तुम्ही कुठे राहता? आम्ही तिकडे मागे राहतो. अगं, ती मागे एक वस्ती आहे ना, तिथे राहत असतील ते. बरं ठीक आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही सगळ्यांसाठी पुन्हा येऊ ना तेव्हा स्वेटर घेऊन येऊ. हा, तुम्ही शाळेत जाता? अरे, आई तुळजाई, काय या बिचाऱ्याची अवस्था आहे. अंगावर घालायला दड कापड बी नाही त्यांच्याकडं. दादा आम्हाला पण द्या ना, दादा आम्हाला पण द्या ना, दादा आम्हाला पण द्या ना. तुळजाई, काय करू? त्या पोरांचा इशाई काय डोसक्यातनच जायना झालाय. काय करायचं? हे एवढं मोठं शहर आहे, तरी बी इथं त्या पोरासनी घालायला धड कापड बी नाहीत. कमळे, हे काय ग? कमळे, काय झालं? कसला एवढा विचार करत बसलीस? निंग्या ग, ती सकाळची पोरं, त्यांचा विचारच डोसक्यातनं जायना झालाय बघ. कसं आपण सगळ्यांनी स्वेटर द्यायचा ग? आपल्याकडे एवढं पैसे बी नाही की आपण त्या सगळ्यांनी देऊ.